नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे अर्जुनने कोर्टामध्ये आता खूपच जास्त लवकरात लवकर इथे तारीख मागून घेतलेली असते आणि तारीखसुद्धा अगदी उद्याचीच मिळालेली असते। त्याच्यामुळे कोर्टामधून महिपत, प्रिया या लोकांना आता नोटीस गेलेले असतात। अर्जुनने अर्जंटली कोर्टामध्ये आता हेअरिंग ठेवलेली असते। तेव्हा प्रियाला तर इथे घामच फुटलेला असतो। तेव्हा साक्षी, महिपत आणि नागराजने प्रियाकडून जो बदला घेतलेला असतो त्याची परतफेड प्रियाने करायची ठरवलेली असते। कारण प्रेक्षकांनो, जेव्हा अर्जुनने आता कोर्टामध्ये तारीख ठेवलेली असते तेव्हा प्रियाला सुद्धा तिथे बोलावण्यात आलेलं असतं आणि प्रिया स्वतःची कातडी वाचवण्यासाठी तिने आता साक्षीचा पर्दाफाश करायचं ठरवलेलं असतं। त्याने साक्षीला बळीचा बकरा बनवलेला असतं आणि जेव्हा अर्जुन कोर्टामध्ये विचारतो की आता खरं खरं उत्तर द्यायचं की विलासचा खून कुणी केला होता, तेव्हा इथे प्रिया लगेचच साक्षीचं नाव घेते। ती म्हणते की विलासचा खून हा साक्षी शिखरेनेच केलेला आहे। तेव्हा इकडे साक्षी, महिपत, नागराज यांच्या पायाखालची जमीन सरकते। तर इकडे प्रियाकडून त्या लोकांना ही अपेक्षा नव्हती, पण जेव्हा प्रिया असं म्हणते कोर्टामध्ये की विलासचा खून साक्षी शिखरेने केलेला आहे, तेव्हा इथे सायली आणि कुसुमताई यांना खूपच जास्त आनंद झालेला असतो आणि आश्चर्य देखील वाटतं। पण इथे प्रेक्षकांनो, अर्जुनने आता अर्जंटली कोर्टाची तारीख कशासाठी ठेवलेली असते आणि त्याचबरोबर इथे प्रिया साक्षीचं नाव का घेते की तिने विलासचा खून केलेला आहे असं ती कोर्टामध्ये का सांगते, आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया। तर इथे प्रेक्षकांनो, अर्जुन आणि सायलीचं लग्न झाल्यानंतर आता अर्जुन मधुभाऊंना सांगतो की मधुभाऊ, त्यावेळेला आमच्याकडून चूक झाली म्हणून तुम्ही रागाच्या भरामध्ये माझ्याकडून केस काढून घेतलीत आणि तुम्ही ॲडव्होकेट जोशी यांना दिलीत, बरोबर की नाही? पण ॲडव्होकेट जोशी हे चांगले वकील नाही आहेत। त्यांचा माझ्यावरती राग आहे आणि ते माझ्यावरती राग आहे त्या पोटीसुद्धा आणि त्याचबरोबर ते महिपत आणि साक्षी यांना भेटलेले सुद्धा आहेत। ॲडव्होकेट जोशीने त्यांच्याकडून पैसे घेतलेत तुम्हाला हरवण्यासाठी। ॲडव्होकेट जोशी तुम्हाला काय म्हणाले की तुम्ही त्यांना पैसे देऊ नका, पण ते तुमच्याकडून पैसे न घेता ते महिपत आणि साक्षीकडून पैसे घेत आहेत कोर्टामध्ये तुम्हाला जिंकवण्यासाठी नाही, तर तुम्हाला हरवण्यासाठी। त्यांना माझ्यावरचा राग तुमच्याकडून काढायचा आहे आणि मला म्हणजे तुम्हाला हरवल्याने मी हरेन हे त्याला माहिती आहे, म्हणूनच तुम्हाला हरवण्यासाठी त्याने ही केस घेतली। तेव्हा आता तुमचं वकीलपत्र मला द्या आणि ॲडव्होकेट जोशी यांच्याकडून ती केस काढून घ्या। तेव्हा मधुभाऊ म्हणत असतात की जावई बापू, मी तुम्हाला हरू देणार नाही। मी ॲडव्होकेट जोशी यांच्याकडून आत्ताच्या आत्ता केस काढून घेतोय आणि मधुभाऊंनी ॲडव्होकेट जोशी यांच्याकडून आता केस काढून घेतलेली असते आणि त्याचबरोबर आता इथे अर्जुनला आपलं वकीलपत्र दिलेलं असतं। त्यानंतरला आता अर्जुनने मधुभाऊंचं वकीलपत्र घेतल्यानंतर अर्जुनने आपल्या कामाला जोमाने सुरुवात केलेली असते। अर्जुनकडे खूप पुरावे असतात, त्यामुळे अर्जुनने आता जय्यत तयारी केलेली असते आणि त्याने लवकरात लवकर आता कोर्टाची हेअरिंग मिळावी म्हणून चैतन्यला खूपच जास्त महत्त्वाचं काम दिलेलं असतं की जाऊन आता कोर्टाची तारीख मिळवायची। आणि प्रेक्षकांनो, दुसऱ्याच दिवसाची तारीख आता अर्जुनला मिळालेली असते, कारण जुनी केस असते, लवकरात लवकर त्यांनासुद्धा ही केस आता क्लोज करायची असते। तेव्हा दुसऱ्याच दिवसाची आता अर्जुनला इथे तारीख मिळाल्यानंतर अर्जुन म्हणतो की चला आता साक्षी शिखरे जेलमध्ये जाण्याची तयारी कर, कारण आता आमच्या हाती खूप मोठा पुरावा हा लागलेला आहे। त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता महिपत, नागराज आणि त्याचबरोबर साक्षी तिघंजणं मिळून प्रियाचा चांगलाच इथे बदला घेतात, प्रियाचा छळ करतात। अगदी इथे आता तिला लाथा बुक्क्यांनी मारतात। साक्षी तिला ओढत ताणत फरफटत तिला घराच्या बाहेर फेकून देते आणि म्हणते की तू आता आमच्या काही कामाची उरलेली नाही आहेस। अगं, तुला आम्ही त्या गटारातून उचलून आणलं, किड्यासारखी इकडे तिकडे वळवळ करत होतीस, आम्ही तुला इथे आधार दिला, आम्ही तुला एवढे पैसे दिले, पण तू आम्हाला माज दाखवलास, बरोबर की नाही? आमच्यावरती माज दाखवलास ना, पण आता इथेच खड्डा करू आणि इथे तुला गाडू, कुणाला कळणारसुद्धा नाही, कळलं का? आम्हाला अतिशहाणपणा दाखवायचं नाही, कळलं तुला? तेव्हा प्रिया म्हणत असते, मला मारू नका, मला जर काही केलं ना तर तुमच्या विरोधात जो मी व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे ना तो मी सगळ्यांना दाखवेन, मग तुम्ही सगळेजण जाल 12च्या भावात। तेव्हा इकडे नागराज म्हणत असतो, अगं तुला काय वाटलं आमच्याकडे तुझ्या विरोधात काही पुरावा नाही आहे का?
अगं तुझा गाठोडा आमच्याकडेच आहे, ते गाठोडा आहे ना त्याच्यामध्ये तुझा ओरिजिनल फोटो आहे आणि त्या फोटोच्या मागे तुझा ज्या दिवशी तू सापडलीस ना तेव्हाचं तुझं नाव आणि तुझी जन्मतारीखसुद्धा आहे. तेव्हा तो फोटो जर आम्ही दादाला दाखवला ना तर लगेच कळेल की तू त्याची मुलगी नाहीच आहेस, कारण तो जर तुझा फोटो आहे तर त्याच्या मागेची जन्मतारीख आहे ती नंतरची आहे. कारण जेव्हा दादाच्या गाडीचा अपघात झाला होता ती तारीख सगळ्यांच्या लक्षात आहे, कारण ती तारीख अर्जुनच्या वाढदिवसाची आहे आणि त्याच दिवशी त्या लोकांच्या गाडीचा अपघात झाला होता. कळतंय का तुला? तेव्हा इथे प्रिया म्हणते, नाही तुम्ही असं करू नका, तुम्ही किल्लेदाराला काही नाही सांगणार. तेव्हा नागराज म्हणतो, वेळ लागणार नाही दादाला सगळं सांगायला, मला अजिबात वेळ लागणार नाही. नाहीतर मी एक काम करतो ना, मधुकर पाटलाला घरी जेवायला बोलवतो, कारण तिथे तुझे हसताना रडताना सगळे फोटो घरामध्ये लावलेत ना, मग मधुकर पाटील आपल्याकडे जेवायला येतील आणि तुझे फोटो बघतील आणि ते म्हणतील की हे फोटो कुणाचे आहेत. तेव्हा मग आम्ही म्हणू, अहो तुम्ही ओळखलं नाही का, ही तर आपली तन्वी आहे ना. तेव्हा इकडे आता मधुकर पाटील म्हणतील की नाही, ही तर प्रिया नाहीच आहे, प्रिया लहानपणी खूप वेगळी दिसायची, तिचा फोटो तर खूप वेगळा आहे, ही कुणीतरी वेगळी आहे आणि ती दुसरी तिसरी कुणी नसून ती सायली आहे, हे सुद्धा मधुकर पाटील सगळ्यांना सांगतील, बरोबर की नाही. मग खरी इथे तन्वी कोण आहे ते रविराज किल्लेदार यांनासुद्धा कळेल. त्यानंतरला इकडे आता प्रिया म्हणत असते, नाही नाही असं करू नका, रविराज किल्लेदाराला काही सांगू नका. तेव्हा इथे नागराज म्हणत असतो, अगं तुझा आता उपयोग काय गं, सांग बरं काय उपयोग आहे तुझा. अर्जुन बरोबर लग्न केल्यानंतर साक्षीला व्यवस्थितरित्या या केसमधून बाहेर काढशील असं आपलं ठरलं होतं. त्याच्यानंतर त्यांची संपत्ती सगळी गडप करायची, ती संपत्ती आम्हाला देऊन टाकायची. त्याचबरोबर वात्सल्य आश्रमाची जागा काही करून साक्षी आणि महिपतला मिळवून द्यायची आणि इथे किल्लेदाराची प्रॉपर्टी तुझ्या नावावरती झाल्यानंतर तीसुद्धा आम्हाला देऊन टाकायची. हे सगळं ठरलं होतं ना, त्यासाठी तर आम्ही तुझ्यावरती एवढा पैसा खर्च केला होता, पण तू आमच्या कुठल्याही कामाला अजिबात उपयोगी पडलेली नाही आहेस. तू काय केलंस गं आमच्यासाठी, असं नागराज तिला म्हणतो. अगं तू साधी तुझ्या नावावरती केलेली प्रॉपर्टी माझ्या नावावरती केली नाहीस. साक्षीला या केसमधून बाहेर काढण्यासाठी अर्जुनबरोबर लग्न कर, ते तुला जमलं नाही. वात्सल्य आश्रम काही करून अर्जुनला सांग की त्याच्यावरचा स्टे काढून घे आणि ती जागा महिपतला देऊन टाक, ते तुला जमलं नाही. तुला एकसुद्धा काम जमलेलं नाही आहे. त्याच्यामुळे प्रिया आता तू काही कामाची उरलेली नाही आहेस. तुला ना आम्ही आत्ताच्या आत्ता इथे गाडून टाकतो, तू गेलीस तरी चालेल. तेव्हा प्रिया म्हणते, असं करू नका. आणि इथे साक्षीने तिला आता घरातून धक्के मारून फरफडत ओढत ताणत बाहेर फेकून दिलेलं असतं. ती म्हणते, चालती हो इथून आत्ताच्या आता, तुझी आम्हाला अजिबात गरज नाही आहे. तेव्हा इकडे आता प्रिया पूर्णपणे घाबरलेली असते, कारण तिच्या विरोधातले पुरावे नागराजकडे असतात आणि त्यामुळे इथे प्रिया म्हणते की आता जर ते पुरावे नागराजने दाखवले रविराज किल्लेदारला तर मग माझं भांडं फुटेल, मी खरी तन्वी नाही आहे हे सगळ्यांना कळेल. त्यामुळे इथे आता प्रिया पूर्णपणे टेन्शनमध्ये आलेली असते. तर इथे प्रेक्षकांनो आता सायली आणि अर्जुनने आपल्या नवीन संसाराला सुरुवात केलेली असते. दोघांनी इथे अगदी गार्डनमध्ये का होईना पण एकत्र सुरुवात केल्यामुळे आता घरातले लोक जरा रागवलेले आहेत, पण तरीसुद्धा बाहेर येऊन बघतायत की दोघेजण एकमेकांबरोबर किती छान वागतायत, एकमेकांवरती किती प्रेम करतायत. तेव्हा इथे आता सायली आणि अर्जुन दोघांचं लग्न झालेलं असतं. अर्जुन म्हणतो की आता काही करून मधुभाऊंच्या केसकडे लक्ष द्यायचं आहे, मधुभाऊंना लवकरात लवकर निर्दोष सिद्ध करून त्यांना कायमचं बाहेर काढायचं आहे. तेव्हा इकडे सायली म्हणत असते की माझीसुद्धा तीच इच्छा आहे, मधुभाऊ एकदा का निर्दोष सिद्ध झाले की मग माझीसुद्धा काळजी मिटेल. तेव्हा अर्जुन म्हणतो की आता तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे, तुमची इच्छा ती माझी इच्छा. त्यानंतरला प्रियाला आता नुसते स्वप्न पडत असतात की नागराजने रविराज किल्लेदार प्रतिमाला सांगितले की ही प्रिया तुमची मुलगी नाही आहे, तर ही कुणीतरी खोटारडी आहे. दादा बघ, अरे बघ, हा आहे त्या प्रियाचा फोटो, ती अशी दिसते का, आपली तन्वी अशी दिसते का, सांग बरं तू. लहानपणी आपली तन्वी बघ किती वेगळी दिसते आणि ही प्रिया आहे, आणि बघ ती जेव्हा भेटली होती ना तेव्हाची तारीख बघ किती वेगळी आहे ती. तेव्हा इकडे आता प्रियाला अशी स्वप्न पडत असतात की रविराज किल्लेदारसमोर तिचं भांडं फुटले आणि रविराज किल्लेदारने तिला धक्के मारून घरातून हकलून दिले, तिचं थोबाड फोडले, असं तिला स्वप्नामध्ये दिसत असतं. त्यामुळे इथे आता प्रिया म्हणत असते, मी काय करू, म्हणजे जर आता या साक्षीला शिक्षा झाली तर एक लोक तसेही मला मारून टाकतील, माझं सत्य रविराज किल्लेदारला सांगतील. पण इथे जर आता साक्षीच जर नाही राहिली तर इकडे रविराज किल्लेदार याला कोण सांगणार आहे की मी
त्याची मुलगी नाही आहे, कारण एकदा साक्षी जेलमध्ये गेली की मग नागराज इथे जरी माझं सत्य सांगायला आला तरीसुद्धा मी म्हणेन की महिपत आणि इथे नागराजचे संबंध आहेत, म्हणून आता हा माझ्यावरती राग काढतोय. माझ्यावरती हे दोघेजण राग काढतायत, बाबा तुम्ही मला आता प्रोटेक्ट करा असं मला बोलताना येईल. तेव्हा इकडे आता ज्या दिवशी त्यांना नोटीस येते की कोर्टामध्ये तारीख आहे तीसुद्धा दुसऱ्याच दिवसाची, तेव्हा इकडे आता प्रियासुद्धा तयारीत जाते. साक्षी महिपतसुद्धा आलेले असतात. साक्षी पूर्णपणे घाबरलेली असते. तिला असं वाटत असतं की आता अर्जुनकडे माझ्या विरोधात कुठला पुरावा असेल, हा कसं सिद्ध करणार आहे की मी विलासचा खून केला आहे. त्यानंतरला इथे आता सगळेजण टेन्शनमध्ये असताना अर्जुन आता ओपनिंग स्टेटमेंट देत असतो. तो म्हणतो की मधल्या काही काळामध्ये ॲडव्होकेट जोशी यांनी ही केस घेतली होती आणि केसला एक वेगळं वळण आलं होतं, पण आता पुन्हा मधुकर पाटील यांचं वकीलपत्र मी स्वतः घेतलं आहे आणि आधी मी जे काही मुद्दे मांडलेले आहेत ते तिथे मुद्देसूद आहेतच. तुम्ही हवं तर अजून एकदा त्याच्यावरती प्रकाश टाका. तेव्हा इकडे अर्जुन म्हणत असतो की इथे मधुकर पाटील यांना खोट्या केसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. विलास याचा खून हा साक्षी शिखरेनेच केलेला आहे, पण इथे प्रियाने साक्ष दिली आहे की तो खून मधुकर पाटील यांनी केला आहे, म्हणून फक्त तिच्या एकटीच्या बोलण्यावरती विश्वास ठेवून मधुकर पाटील 1.5-2 वर्ष ही शिक्षा भोगतायत. त्याच्यामुळे आता तर त्यांना मी जामिनावरती सोडवलं आहे, पण आता मला त्यांना कायमचं निर्दोष सिद्ध करायचं आहे. तर इकडे अर्जुन म्हणत असतो की इथे साक्षीने जे काही पुरावे दिले होते की ती ज्या वेळेला विलासचा खून झाला त्यावेळेला ती तिच्या अशा भावाच्या अंत्यसंस्कारांसाठी गेली होती, जो तिचा भाव तिच्या आईच्या अनैतिक संबंधातून जन्माला आला होता, असं साक्षीने सांगितलं होतं. बरोबर की नाही? पण प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन खूप छान पद्धतीने एक बाजू मांडतो, ती म्हणजे त्याने इथे आता साक्षीच्या आईचं डेथ सर्टिफिकेट आणलेलं असतं आणि त्या डेथ सर्टिफिकेटवरती तिची जी तारीख असते, ज्या वेळेला त्यांची डेथ झालेली असते ती तारीख असते ती वेगळी असते आणि तिचा जो भाऊ तिने 12 वर्षांचा सांगितलेला असतो त्याचा जन्म हा साक्षीच्या आईच्या गेल्यानंतरचा असतो. त्यामुळे अर्जुनने अगदी व्यवस्थितरित्या साक्षीने जी साक्ष दिलेली असते ती खोटी आहे हे एक पुरावा देऊन सिद्ध केलेलं असतं. त्यामुळे इथे अर्जुन म्हणतो की जज साहेब, जर साक्षी शिखरेची आई इथे लवकरच गेलेली आहे साक्षी लहान असताना, तर मग हा मुलगा जन्माला येईलच कसा? त्यांची डेथची तारीख ही तुम्ही बघा आणि त्या मुलाची जन्मतारीख बघा. हा मुलगा जर या तारखेला जन्माला येतोय तर तो तिच्या आईचा असूच कसा शकतो? कारण तिची आई इथे जिवंतच नाही आहे. त्यामुळे इथे साक्षी शिखरेने स्वतःला वाचवण्यासाठी आपल्या आईच्या चारित्र्याचं सुद्धा काळजी घेतलेली नाही आहे. तिच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवले आहेत आणि आईला बदनाम केले स्वतःची कातडी वाचवण्यासाठी. आणि जज साहेब, जर तुम्ही बघाल तर आत्तापर्यंत साक्षी शिखरेने जेवढे इथे तिने साक्षीदार उभे केलेत, सगळे साक्षीदार पैसे देऊन तिने विकत घेतले होते आणि मी प्रत्येक साक्षीदार हा खोटा आहे हे सुद्धा मी कोर्टामध्ये अगदी सिद्ध केलेलं आहे. तेव्हा मी तुम्हाला विनंती करतो की आतासुद्धा तुम्ही बघा आणि आधीचे सुद्धा साक्षीदार बघा. साक्षी शिखरेने स्वतःला वाचवण्यासाठी नेहमी खोटे साक्षीदारच उभे केलेले आहेत. मग जर त्यावेळेला त्या विलासचा खून झाला त्यावेळेला जर त्या वात्सल्य आश्रमामध्ये नव्हत्या, त्या जर दुसऱ्या ठिकाणी होत्या, तर मग त्या खरं खरं का सांगत नाही आहेत? त्या स्वतः इथे खोटे साक्षीदार का उभे करतायत? खोटे पुरावे का सादर करतायत? याचा अर्थ एकच होतो जज साहेब की साक्षी शिखरेनेच विलासचा खून केला आहे, मधुकर पाटलांनी नाही. आणि म्हणूनच हे वाचवण्यासाठी, स्वतःला शिक्षेपासून वाचवण्यासाठी त्यांनी प्रिया मधुकर यांनासुद्धा पैसे दिलेत आणि खोटी साक्ष द्यायला सांगितले. आता प्रिया मधुकर म्हणजे तन्वी किल्लेदार यांनी आपल्याला सांगितलं की त्यांनी त्यांच्या डोळ्याने बघितलं आहे की विलासचा खून मधुभाऊंनी केला आहे, पण तिथे दुसरी कुणी व्यक्ती होती का? त्यांनी बघितलं आहे की हा सगळा प्रकार प्रियाने डोळ्याने बघितला आहे? अजिबात नाही. आपण प्रियाच्या फक्त एका स्टेटमेंटवरती कसा काय विश्वास ठेवायचा की ती जे बोलते ते खरं आहे? तर जज साहेब, मला तुम्हाला एकच विनंती करायची आहे की साक्षी शिखरेने आत्तापर्यंत इतके खोटे पुरावे दिले, तसं तिने हाही पुरावा दिला आहे. स्वतःच्या आईच्या इज्जतीची काळजी न करता तिने आईलासुद्धा बदनाम करत इथे स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला आहे, पण तो सुद्धा खोटा. आणि ते सुद्धा जज साहेब आता एक पुरावा देऊन मी सिद्ध केलं आहे की तिने खोटी साक्ष दिली होती. तो साक्षीदारसुद्धा खोटा होता आणि तो पुरावासुद्धा. तेव्हा इथे जज साहेब, तुम्ही आता लवकरात लवकर मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करावं आणि साक्षीला त्या गुन्ह्याची शिक्षा द्यावी असं मला वाटतं.
तेव्हा इकडे आता साक्षी म्हणत असते की हे सगळं खोटं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो पुरावा दिलाय, पुरावा तर खोटा असू शकत नाही ना. तेव्हा इकडे आता स्वतःच्या आईचं निधन कधी झाले हे पण माहिती नाही आहे का तुम्हाला, त्याची तरी लाज बाळगा. त्यानंतरला इथे महिपत आणि साक्षी तोंडावरती पडल्यासारखे आता गप्प बसलेले असतात. त्यानंतर अर्जुन म्हणतो की मला विटनेस बॉक्समध्ये इथे आता तन्वी किल्लेदार यांनासुद्धा बोलवायचं आहे. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की हे बघा तन्वी, आत्तापर्यंत तुम्ही सांगितलं की तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं की इथे विलासचा खून मधुकर पाटील यांनी केला आहे, साक्षीने नाही. पण आम्ही तुमच्या बोलण्यावरती कसा काय विश्वास ठेवायचा की तुम्ही बोलताय ते सगळं खरं आहे? असा काय पुरावा आहे तुमच्याकडे ज्याच्यावरून तुम्ही म्हणताय की विलासचा खून मधुकर पाटील यांनी केला आहे? तेव्हा प्रिया म्हणते मी माझ्या डोळ्याने बघितलं आहे. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की तू जर तुझ्या डोळ्याने बघितलेस मग तू आरडाओरडा का केला नाहीस, बरोबर की नाही. तेव्हा इकडे आता अर्जुन म्हणत असतो की ज्या वेळेला विलासचा खून झाला त्यानंतर काही वेळातच त्याचा मृत्यू झाला आणि त्याच्यानंतरला खूप वेळानंतर त्याच्या मोबाईलवरून पोलिसांना मेसेज जातो. मग मेलेला व्यक्ती पोलिसांना मेसेज कसा काय करू शकतो, बरोबर की नाही. म्हणजे तिथे कुणीतरी तिसरी व्यक्ती होती ना, बरोबर ना, जिने विलासच्या मोबाईलवरून पोलिसांना मेसेज केला होता. मग ती व्यक्ती कोण होती. तेव्हा इकडे आता प्रिया पूर्णपणे फसलेली असते. तेव्हा इथे प्रियाला असं वाटतं की जाऊ दे ना, मी काय ह्याच्यामध्ये अडकू. ही प्रिया आता एक प्लॅन करते. ती म्हणते की साक्षीला जेलमध्ये जाऊ दे, साक्षीला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळू दे. आणि इथे आता प्रियाने ठरवलेलं असतं की आता साक्षीच्या विरोधात साक्ष द्यायची. तेव्हा प्रिया म्हणत असते की अर्जुन, आज मला जे काही बोलायचं आहे ते सगळं खरं बोलायचं आहे. जज साहेब मला माफ करा, आत्तापर्यंत मी खोटं बोलत होते कारण मला माझ्या जीवाची काळजी होती. मला धमकी देण्यात आली होती जीवे मारण्याची, म्हणून मी कोर्टामध्ये खोटी साक्ष देत होते. पण आता मला खरं खरं बोलायचं आहे. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते की अर्जुन जे काही बोलेन ते सगळं आता खरं बोलेन. तर इकडे विलासचा खून हा मधुकर पाटील यांनी केलेला नाही आहे, मधुभाऊंनी केलेला नाही आहे. विलासचा खून हा साक्षीनेच केलेला आहे. कारण तिला वात्सल्य आश्रमाची जागा हवी होती आणि मधुभाऊ तिला ती जागा द्यायला तयार नव्हते. तेव्हा साक्षी तिथे वात्सल्य आश्रमाच्या जागेचे पेपर चोरण्यासाठी गेली होती आणि ती चोरता चोरता तिथे मधुभाऊ आले होते आणि मधुभाऊ तिला म्हणाले की माझा जीव गेला तरी चालेल, पण मी तुला वात्सल्य आश्रमाचे पेपर देणार नाही आणि तुम्ही आत्ताच्या आता इथून निघून जा. तेव्हा इथे साक्षीला राग आला आणि तिने मधुकर पाटील यांच्यावरती गोळी चालवण्यासाठी आपली पिस्तूल काढली. पण इथे झटापटीमध्ये आता ती गोळी मधुभाऊंना न लागता ती गोळी विलास काकांना लागली. तर इकडे आता साक्षीने आता तोंडावरतीच हात घेतलेला असतो कारण प्रियाने खरी साक्ष ही दिलेली असते. प्रिया म्हणते की त्या लोकांनी महिपत आणि साक्षीने मला जीवे मारण्याची त्यावेळेला धमकी दिली होती कारण आश्रमामध्ये मीच होते. तेव्हा ती म्हणाली जर तोंड उघडलंस तर तुला मारून टाकेन म्हणून. त्यामुळे मी घाबरले होते जजसाहेब, स्वतःचा जीव वाचवण्यासाठी मी खोटी साक्ष दिली होती. पण मला आता खोटं बोलायचं नाही आहे. आता मी मेले तरी चालेल पण मला आता खोटं बोलायचं नाही आहे. मला हे सगळं आता असह्य होतं आहे. तर मधुभाऊ मला माफ करा, मी तुम्हाला इथे विनाकारण खोटी साक्ष देऊन 2 वर्ष जेलमध्ये ठेवलं. पण मी आता खरं खरं सांगते की विलासचा खून हा साक्षीनेच केलेला आहे. तिनेच तिच्या बॅगमधून पिस्तूल काढलं होतं आणि त्याच्यातून गोळी मारली होती. त्यानंतरला ते पिस्तूल तिने मधुभाऊंच्या हातामध्ये दिलं होतं. तेव्हा इकडे आता साक्षीने इथे आता प्रियाला म्हणते अगं खोटं बोलू नकोस, खोटं बोलतेस तू. तेव्हा प्रिया म्हणते नाही मी खोटं बोलत नाही आहे साक्षी, आज मी खरं बोलली आहे. आता तुला जे काही करायचं आहे ते तू कर, पण आता मी खरंच बोलणार. साक्षीनेच विलासचा खून केला आहे. तेव्हा इथे महिपत म्हणतो ए पोरी, अगं तुझी हिंमत कशी झाली आहे सगळं बोलायची. तेव्हा इकडे प्रिया म्हणते आतापर्यंत हिंमतच तर केली नव्हती पण आता मी केली आहे. हे बघा जजसाहेब, हे लोक मला धमकी देत होते म्हणून मी खोटं बोलत होते, पण विलासचा खून साक्षीनेच केला आहे. तेव्हा इकडे अर्जुन म्हणतो बघितलं तुम्ही जजसाहेब, इथे आतापर्यंत तन्वी किल्लेदार यांनी सुद्धा खोटी साक्ष दिली होती आणि विनाकारण काही गुन्हा न करता मधुभाऊंना शिक्षा भोगावी लागली होती. तेव्हा इकडे आता प्रियाने हा प्लॅन केलेला असतो. जर नागराज काही बोलला तर नागराजचं सुद्धा भांडं फुटेल रविराजसमोर आणि अर्जुनसमोर. कारण प्रिया पटकन बोलून जाईल की इथे नागराजनेच प्रतिमाचा सुद्धा अपघात घडवून आणला होता. ज्या वेळेला अर्जुनच्या बड्डेला इथे सगळेजण गेले होते त्यावेळेला रविराज किल्लेदार यांच्या गाडीचा जो अपघात झाला होता तो नागराजने केला होता. हे सुद्धा प्रिया बोलायला कमी करणार नाही, म्हणून आता नागराज गप्प बसलेला असतो. तर इथे अर्जुनने मधुभाऊंना निर्दोष सिद्ध केलेलं असतं आणि इथे प्रियाने स्वतःला वाचवण्यासाठी साक्षीला इथे
जेलमध्ये टाकण्यासाठी जणू काही तिने आता नकळतपणे का होईना, स्वतःला वाचवण्यासाठी का होईना, पण इथे आता कोर्टामध्ये साक्ष देऊन मधुभाऊ तर निर्दोष सिद्ध झालेले असतात आणि प्रियाला जन्मठेपेची शिक्षा झालेली असते आणि वरून 50,000 रुपयाचा दंडसुद्धा सांगितलेला असतो. तर इथे आता प्रियाला सुद्धा दंड द्यावा लागतो, कारण स्वतःचा जीव वाचवण्यासाठी का होईना पण तिने खोटी साक्ष दिलेली असते, म्हणून तिला आता दंड द्यावा लागतो. अशा पद्धतीने अर्जुनने मधुभाऊंना निर्दोष सिद्ध केलेलं असतं.